ऐन निवडणुकीच्या वेळी किंवा निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदरच घरगुती गॅस LPGचे दर केंद्र सरकारने कमी केले असून आज शनिवारपासून लागू करण्यात आले आहेत। सोबतच जवळजवळ 10 कोटी पात्र लाभार्थ्यांना 300 रुपये थेट बँक खात्यामध्ये मिळणार आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये। त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे या प्रकारचेच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। नमस्कार मित्रांनो, 14.2 किलोच्या ज्या घरगुती गॅस सिलेंडरवर कोणतेही अनुदान नाही म्हणजेच विनाअनुदानित LPG सिलेंडर आता दिल्लीमध्ये 803 रुपयांना असणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये घरगुती गॅसची किंमत आता असेल 811 रुपये 50 पैसे। मित्रांनो, तुमच्या शहरात गॅसची आजपासून असणारी किंमत तुम्हाला या वेबसाईटवर बघता येणार आहे। इथे फक्त तुमच्या शहराचे नाव सिलेक्ट करा। जसं इथे मी नांदेड सिलेक्ट करतो। नांदेडमध्ये आजपासून 828 रुपये 50 पैसे गॅसची किंमत आहे। नाशिकमध्ये गॅसची किंमत आजपासून 806 रुपये 50 पैसे असेल। तसेच ठाणे शहरात 802 रुपये 50 पैसे किंमत आजपासून लागू असणार आहे। इथे फक्त तुमच्या शहराचे नाव टाकले तर तुम्हाला तुमच्या शहरातली गॅसची आजची किंमत समजणार आहे। जर तुम्हाला आठवत असेल तर 2023 मध्ये गॅसची किंमत 1111 रुपयांपर्यंत वाढलेली होती। पण आता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने माननीय प्रधानमंत्री यांनी घरगुती गॅसच्या दरामध्ये कपात करण्याची घोषणा केली आहे। म्हणजे ज्या ज्या ठिकाणी गॅसची जी काही जुनी किंमत असेल त्यातून 100 रुपये कपात करून आता नवीन किंमत लागू असणार आहे। मित्रांनो, सरकारने प्रतिवर्षी 12 रिफिलसाठी प्रति 14.2 किलो सिलेंडर मागे आणि 5 किलोच्या सिलेंडरसाठी प्रमाणानुसार प्रमाणबद्ध केलेले 200 रुपयांचे लक्षित अनुदान मे 2022 मध्ये सुरू केले होते। या सवलतीमुळे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांद्वारे LPGचा सातत्यपूर्ण वापर सुनिश्चित होण्यास मदत झाली आहे। 1 मार्च 2024 पर्यंत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 10.27 कोटींहून अधिक आहे। ऑक्टोबर 2023 मध्ये सरकारने प्रतिवर्षी 12 रिफिलसाठी 200 रुपयांचे जे लक्षित अनुदान होते ते वाढवून 300 रुपये केले आहे। आणि आता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 300 रुपये अनुदान यापुढेही सुरू ठेवण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे। ज्यामुळे PM उज्ज्वला योजनेच्या 10.27 कोटी लाभार्थ्यांना 300 रुपयांचे अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यात मिळणार आहे। योजनेअंतर्गत दरवर्षी 12 रिफिलसाठी प्रति 14.2 किलो सिलेंडर मागे 300 रुपये अनुदान देण्यात येते, जे आता 2024-25 या वर्षासाठी सुद्धा चालू ठेवण्यास मंजुरी दिली आहे। आशा आहे की या छोट्याशा दर कपातीमुळे देशातल्या खूप मोठ्या मध्यमवर्गीयांना थोडासा दिलासा मिळेल। माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।